ईश्वरीने रसिकाला फोन केला. अगं वहिनी, अंकिताचा अपघात झाला. ती बेशुद्ध आहे. तू आलीस तर बरं होईल. कार्तिक खूप टेन्शनमध्ये आहे. पाहूया म्हणत रसिकाने फोन ठेवला. पण रसिकाचं असं रुक्ष बोलणं ईश्वरीला पटलं नाही. आज पहिल्यांदाच तिला रसिकाचा राग आला. पण वर करणे तसे काही भासू न देता तिने पुन्हा कॉल केला. वहिनी, मी तुझी चेष्टा करत आहे असं वाटलं का तुला? अगं खरंच अंकिताचा अपघात झाला आहे. तू असं परक्यासारखं का वागतेस हे मला सर्व माहीत आहे. पण या घडीला तू चुकत आहेस असं माझं ठाम मत आहे. हे बघ, तुझ्यासोबत जे काही झालं त्याचा मलाही राग आहे. पण गेले काही दिवस मी सुद्धा विचार करत आहे की असो, तुला जमत असेल तर ये, नाहीतर मला माझ्या कार्तिकसाठी इथे थांबावंच लागणार आहे. वहिनी, एक मात्र विसरू नकोस, शरण आलेल्या मरण द्यायचं नसतं. विचार कर, सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक कृतीला समोरची व्यक्ती जितकी जबाबदार असते तेवढेच आपणही असतो. मग तो अन्याय असो, धोका असो किंवा निष्काळजीपणा. आता हे सर्व तू ठरव. तुला वाटेल मी तुझी बाजू सोडून दिली की काय, तर तसा विचार करू नकोस. पण वहिनी, तू सुद्धा चुकलीच असं मला वाटत आहे. चल, ठेवते फोन. कार्तिक खूप काळजीत बसला आहे. त्याला खरं तर आईच्या सहानुभूतीची गरज आहे. असो म्हणत ईश्वरीने फोन ठेवला. ईश्वरीने फोन बंद केला होता. पण तिचे प्रत्येक कृतीला समोरची व्यक्ती जितके जबाबदार असते तेवढेच आपणही असतो. मग तो अन्याय असो, धोका असो किंवा निष्काळजीपणा. हे शब्द रसिकाला अस्वस्थ करत होते. काय बोलली ही? मी धोका तर दिला नाही ना, कोणावर अन्याय केला. निष्काळजीपणा मला स्वतःला आवडत नाही. मग ही असं का बोलली? खूप त्रस्त झाली होती. तिला काही सूचनाचं झालं होतं. कार्तिक, तू काळजी करू नकोस बेटा. अंकिताला पूर्ण बरं वाटेपर्यंत मी इथेच थांबेल. घट्ट करायला शिक मन. ईश्वरी कार्तिकला समजावत होती. तेवढ्यात कार्तिकचा फोन टुनटुन वाजला. अनोखी नंबर होता त्यामुळे त्याने तो घेतला नाही. पण सलग 4 वेळा फोन आला म्हणून त्रस्तपणेच त्याने फोन घेतला. कार्तिक, काय झालं अंकिताला? ती विचारू लागली. रसिकाचा आवाज ऐकला तसा तो रडवलेला झाला. आई, मला काहीच कळत नाही काय सुरू आहे. अंकिता आज अचानक पडली आणि बेशुद्ध झाली. आई, तू ये ना, तो म्हणाला. तसं तिलाही गलबलून आलं. येते रे बाळा म्हणत तिने फोन ठेवला. आई येते म्हणाली. या शब्दाने त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. डोळ्यात अश्रू पण गालावर हसू अशी त्याची स्थिती होती. आत्या, तू फोन केला होतास का आईला? ती येते म्हणाली. देवाला एक प्रार्थना, तिने आता पुन्हा मला सोडून जाऊ नये. दोघं बोलतच होते तेवढ्या डॉक्टरने कार्तिकला बोलवून घेतलं. कार्तिकला डॉक्टर म्हणाले, तसं पाहता काही गंभीर नाही, पण जे काही घडलं ते तिला आठवत नाही. तुम्ही तिला भेटू शकता. ईश्वरी आणि कार्तिक दोघे तिला भेटायला गेले. त्यांना पाहून तिने काही प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे दोघेही बुचकळ्यात पडले. डॉक्टरकडे पाहत कार्तिकने हा काय प्रकार आहे असे विचारलं. ते आम्हाला असं परक्यासारखं का पाहत आहे? डॉक्टरने त्यांना खुणेने शांत राहण्यास सांगितलं. मग त्यांना बोलवून घेतलं व म्हणाले, आपण तिला बोलते करणे गरजेचे आहे. तिला मानसोपचार करायला हवेत. तिच्या मनावर ताण असावा असं मला वाटतं. तुम्ही तिच्यासोबत राहा. तिला बोलत करण्याचा प्रयत्न करा. हे काय नवीन संकट म्हणून कार्तिक आणखीनच त्रस्त झाला. दोघे पुन्हा अंकिताकडे गेले. त्याने तिला अनेक प्रश्न केले पण ती त्याच्याकडे अनोळखीसारखं पाहत राहिली. कार्तिक, जा काहीतरी घेऊन ये तिच्यासाठी म्हणत ईश्वरीने त्याला बाहेर पाठवलं. तो गेल्याची खात्री करून घेतली. मग दरवाजा बंद केला. बोल, आता पुढे काय करायचं ठरवलं आहेस? ईश्वरीने प्रश्न केला. पण अंकिता काहीच बोलली नाही. त्यामुळे ईश्वरी घाबरून गेली. अंकिताच्या जवळ जाऊन तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत म्हणाली, अंकिता, काय झालं बाळा तुला? तू बोलत का नाहीस? पण अंकिता शांतच होती. तिचं असं वागणं पाहून ईश्वरी फारच टेन्शनमध्ये आली. देवा, हिला काय झालं? आई आणि मुलाला एकत्र आणण्यासाठी धडपड करत होते, पण असं काय होईल याचा मी स्वप्नातसुद्धा विचार केला नाही. उगाच मी हे नाटक मान्य केलं. ती स्वतःलाच दोष देऊ लागली. डोळे मिटून देवाचा धावा करू लागली. खांद्यावर हात ठेवल्याचा भास झाला. तसे तिने डोळे उघडले. अंकिता तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली, कोण आहात तुम्ही? आणि इथे माझ्या रूममध्ये काय करता? चोरी करायला तर आल्या नाही ना? चला म्हणत तिने ईश्वरीचा हात घट्ट पकडला. तशी ईश्वरी खूप घाबरली. आपला हात सोडवण्याचा प्रयत्न करू लागली. पण अंकिता तिला काही दाद देईना. ईश्वरीची उलघाल पाहून अंकिताने तिचा हात सोडला आणि हसू लागली.
आत्याबाई, काय झालं तुम्हाला? अशा घामघूम का झालात? ईश्वरीला काहीच कळेना. अहो, मी नाटक करत होते. किती घाबरता, म्हणत ती हसू लागली. बरं, माझं नाटक कसं वाटलं? त्यावर ईश्वरी म्हणाली, छान, माझा अगदी घाम काढलास. बरं ते सोड, आता पुढे काय? तुझी सासू यायला तयार झाली आहे. आत्ताच फोन झाला. अंकिताला पहिली पायरी यशस्वी झाल्याचा आनंद झाला. ती ईश्वरीला म्हणाली, कार्तिकला घरी पाठवा, म्हणजे आपल्याला सर्व व्यवस्थित ठरवता येईल. त्यावर ईश्वरी म्हणाली, पण तू त्याच्यासमोर शांत बसून राहिलीस तर तो जाणार नाही. तुलाच काहीतरी करावं लागेल. तेवढ्या दारावर टकटक झाली. अंकिता पुन्हा बेडवर जाऊन झोपली. ईश्वरीने दरवाजा उघडला तर समोर कार्तिक आणि त्याचे बाबा होते. काय ग, बरं वाटतंय का तिला, म्हणत विजय आत आला. दादा, मला तर कळत नाहीये, अचानक हे काय झालं? मगाशी तर कार्तिकला आणि मला पाहून ओळख सुद्धा दाखवत नव्हती. म्हटलं काही खाल्लं की बरं वाटेल, तेव्हा हा गेला होता. अंकिता, चल उठ, थोडं खाऊन घे, म्हणत ईश्वरीने अंकिताला जागं केलं. डोक्याला हात लावत ती थोडी त्रस्तपणेच उठली. आत्या, काय झालं मला, आणि मी इथे कशी काय? कार्तिक, तू कधी आलास? बाबा, सांगा ना काय झालं मला? ते एकसारखे प्रश्न करू लागली. पण कार्तिकला थोडंसं हायसं वाटलं. अगं, काही नाही, तुला चक्कर आली होती त्यामुळे तुला इथे आणलं होतं. आता बरं वाटतंय ना? मी डॉक्टरांना बोलवतो, म्हणून तो निघून गेला. डॉक्टर आले तसे अंकिताने तगादा लावला की मला घरी जायचं आहे. त्यावर डॉक्टर म्हणाले, तुला लगेच सोडता येणार नाही, निदान 4 दिवस थांबावं लागेल. पण ती काही ऐकायला तयार होईना. त्यावेळी मात्र कार्तिक म्हणाला, ठीक आहे, मी सुद्धा इथेच थांबतो तुझ्यासोबत. आता मात्र तिला वाटलं आपला हट्ट अंगाशी आला. तिने ईश्वरीकडे पाहिलं तेव्हा ती म्हणाली, कार्तिक, तू थांबू नकोस, मी आहे. दादा आणि तू घरी जा. तिने अगदी त्या दोघांना हकलूनच काढलं. वर म्हणाली, अरे, तुम्ही जेवढा वेळ थांबणार तेवढाही हट्ट करत राहणार. दोघे गेल्याची खात्री केली तसे ईश्वरी आता अंकिताच्या बेडजवळ आली. बोल बाई, काय करायचं आहे पुढे, म्हणत तिने सुस्कारा सोडला. अंकिता पटकन उठून बसली आणि म्हणाली, सुस्कारा कसला सोडता? आपल्याला महत्त्वाचं काम करायचं आहे. दोघे बोलतच होत्या तेवढ्यात ईश्वरीचा फोन वाजला. अंकिताला हाताने शांत करत ती बोलू लागली, अगं नाही ना, अजून ती शुद्धीवर आली नाही. कार्तिकला घरी पाठवलं आहे. दादासुद्धा काळजीत आहे. सकाळपासून सोनं एकटाच आहे घरी. त्याला तर पाहावं लागेल, म्हणून या दोघांना घरी पाठवलं. मी गेले असते, पण अंकिताजवळ कोणीतरी हवं ना, त्यामुळे मी इथेच थांबले. पाहू आता, हॉटेलमधून काहीतरी मागवते. शिवाय कार्तिकला सुद्धा सांगितलं आहे जातानाच काहीतरी घेऊन जा. अंकिता सगळं ऐकत होती. एवढ्यात तिला समजलं होतं की आत्या रसिकाशी बोलत आहे. फोन बंद झाला तशी ईश्वरी ओरडली, लवकर बोल, काय करायचंय? तुझी सासू इकडे येणार आहे. अंकिता अगदी शांतपणे हसली आणि म्हणाली, काहीही करायचं नाही, फक्त त्या घरी कशा जातील याचा प्रयत्न करायचा. त्यासाठी तुम्हाला एक करावं लागेल, ते म्हणजे मी इथेच थांबते असा हट्ट. बराच वेळ दोघी बोलत होत्या. आपली सासू तिला ईश्वरीच्या बोलण्यातून उलगडत होती. त्याचबरोबर आपण किती वेगळे विचार करत होतो त्यांच्याबाबत, या विचाराने तिला अपराधी वाटू लागलं. तिने तिच्या भावना ईश्वरीजवळ व्यक्त केल्या. जाऊ दे ग, एखाद्याबद्दल काही माहिती नसताना आपण मत व्यक्त करतो, त्यामुळे असं होतं. म्हणून म्हणते, आपली व्यक्ती अबोल झाली तर तिला बोलतं करायचं. अंकिता, तुझ्या या नाटकात मी एवढ्यासाठी सामील झाले कारण मला वहिनीला वाऱ्यावर सोडायचं नाही. शिवाय तुलाही तसंच वाटतं हे मी जाणलं. तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे. माझ्या दादाचं घर पुन्हा आनंदाने फुलू दे. मला बाकी काही अपेक्षा नाहीत. ईश्वरीचं असं भावुक होणं अंकिताला सुद्धा हेलावून गेलं. अंकिता म्हणाली, खरं सांगू का, लग्नानंतर मुली आपल्याच घरात परक्या होतात. एक प्रकारे अवघड परिस्थिती अनुभवायला मिळते. म्हणजे बघ ना, ज्या घरात आपण हक्काने वावरत होतो तिथे आपल्यावर मर्यादा आल्यासारखं वाटतं. कोणी काही बोलत नाही, पण आपलंच मन संकोच करतं. मी खूप स्त्रियांना या परिस्थितीतून जाताना पाहिलं आहे, पण मी स्वतःला नशीबवान समजते कारण माझी वहिनी खूप वेगळी आहे. तिने कधीच माझ्या संकोच निर्माण होऊ दिला नाही. पण दुर्दैव असं की ती स्वतः त्या घरात नाही. तिच्या राज्यात मला कधी हे जाणवलं नाही, पण आता यावंसं वाटत नाही. अंकिताने शब्द पकडला, म्हणजे मी मर्यादा आणल्या असं वाटतं का तुम्हाला? त्यावर ईश्वरी काय बोलणार? ओंजळी चेहरा झाकून ती खूप रडली.
शांत झाल्यावर म्हणाले, नाही ग बाळा, तू सुद्धा रसिकासारखीच आहेस, पण मी मात्र तेवढा हक्क नाही गाजवू शकत जो मी रसिकावर गाजवत होते. बरं, तू थोड्या वेळ झोप, निदान नाटक तरी कर. रसिका आता कोणत्याही क्षणी येईल. अंकिताला झोपायला सांगून ईश्वरी बाहेर आली. 10 ते 15 मिनिट झाले असतील तेवढ्यात तिला रसिका येताना दिसली. ईश्वरी तिच्याजवळ गेली आणि तिला घेऊन अंकिताच्या रूममध्ये आली. अंकिता मात्र खरंच झोपली होती. रसिका आणि ईश्वरी दोघी बोलत असतानाच अंकिताला जाग आली, पण तिने पुन्हा झोपेचं नाटक केलं. अचानक ती कणू लागली. ईश्वरीच्या लगेच लक्षात आलं. तेव्हा ती म्हणाली, असं सुरू आहे दिवसभर. डॉक्टरांना सुद्धा नेमकं कळेना असं का करत आहे. कुठे मार नाही की काही नाही, पण अशा अवस्था आहे. रसिकाने अंकिताला जागं केलं. तिची प्रेमाने चौकशी केली आणि ईश्वरीला म्हणाली, तू घरी जा, मी थांबते इथे. त्यावेळी मात्र अंकित आणि ईश्वरी गोंधळून गेला, पण तसं काही भासवू न देता ईश्वरी म्हणाली, वहिनी तू घरी जा. अगं कार्तिक खूप टेन्शनमध्ये आहे. शिवाय सोनू माझ्याकडे अजिबात येत नाही. आम्ही सकाळपासून इथे आहोत. तो काही जेवला की नाही हे सुद्धा माहीत नाही. ईश्वरी, काय बोलतेस तू? मी कशी जाऊ? अगं असं कर, तुझा मी थांबते. माझ्याकडून नाही होणार घरी जाणं. खरं पाहता हे कठीण झालं असतं कोणासाठीही. स्वाभिमान गहाण ठेवून वागणं ईश्वरीला पटत नव्हतं, पण केवळ एक कुटुंब एकत्र होईल यासाठी तिने या कटात सामील होणं मान्य केलं होतं. रसिकाची तगमग तिला खूप अस्वस्थ करत होती, पण मनाला समजावत ती ठाम राहिली. तेवढ्यात अंकिता म्हणाली, तुम्ही दोघी घरी जा. जमलं तर कार्तिकला पाठवा. रसिकाला तिच्या बोलण्याने असं वाटलं की अंकिताला वाटत असेल मी जबाबदारी झटकत आहे. मनावरचं दडपण दूर करत ती ईश्वरीला म्हणाली, चल मी घरी जाते. बाहेरून काही मागू नका, मी डब्बा पाठवते. रसिका निघाली खरी, पण तिच्या मनात प्रचंड वादळ निर्माण झालं होतं. ती चालता चालता थबकली. ईश्वरीला ते जाणवलं होतं, म्हणून ती तिच्या पाठोपाठ निघाली आणि म्हणाली, मी येते तुझ्यासोबत, तुला सोडून येते. पुन्हा रसिकाने तिच्या पाठीवर हात ठेवला आणि म्हणाली, माझं मन तुलाच कळतं. या गोष्टीचं मला फार कौतुक वाटतं. तू काळजी करू नकोस, मी घरी निघाले आहे ते माझं कर्तव्य समजून. पुढे नीती ठरवेल. रसिका घरी येत असल्याचं ईश्वरीने कार्तिकला कळवलं, पण बाबांना काहीही सांगू नको. त्याला तर काही सूचना असं झालं होतं. आनंदाने तो भारावून गेला होता. बाबांना सांगायला हवं असं त्याला सारखं वाटत होतं, पण आत्या सांगू नको म्हणाली म्हणजे काहीतरी कारण नक्कीच असणार. रसिका घरी पोहोचली तसा वॉचमॅन धावत आला. त्याने तिच्या हातातील बॅग घेतली आणि लगबगीने आत गेला. विजय वाचन करत बसला होता. वॉचमॅनला पाहून त्याने कोण आला असं विचारलं. उत्तर देईपर्यंत रसिका आत आली. तिला पाहून कार्तिक सुद्धा बाहेर आला. कोणाशीही काही न बोलता ती किचनमध्ये गेली. किचनमध्ये जाईपर्यंत ती केवळ कर्तव्य म्हणून आली होती, पण आत गेल्यानंतर जेव्हा तिने सगळीकडे एक नजर फिरवली त्यावेळी मात्र आपण कधीच हे सर्व सोडून गेलं होतं असं तिला वाटलं नाही. कारण तिने जी मांडणी केली होती ती जशीच्या तशीच तिला दिसत होती. ती स्वच्छता, तीच प्रसन्नता. ती देव्हाऱ्याजवळ गेली. एव्हाना दिवा सुरूच होता. अलगद वाद पुढे सारत तिने सवयीने तेलाची लोटी घेतली. त्यावेळीही तिला तिच्या घरात काहीही बदल झाला नसल्याचं प्रकर्षाने जाणवलं. तिला आवडणारा धूप देवाजवळ ठेवला होता. देवाला नमस्कार करताना प्रत्येक मूर्तीच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून आहे असा भास तिला झाला. आपली जीवलग व्यक्ती खूप वर्षांनी भेटल्यावर जो आनंद होतो अगदी तसंच तिलाही वाटत होतं. नमस्कार करून ती उठली. स्वयंपाकघरात आपण कोणती वस्तू कुठे ठेवली आहे हे कोणाला विचारू हा प्रश्न पडला. थोडे अस्वस्थ झाली तेव्हा ती दाराशी आली आणि कार्तिकला हाताने खुणावले. तसा तो किचनमध्ये गेला. तिची अस्वस्थता त्याच्या लक्षात आली होती, तरीही त्याने काय झालं असं विचारलं. अरे जेवण तयार करायचं आहे, मला थोडी मदत कर. म्हणजे कुठे काय ठेवलं आहे हे सांगितलंस तर पटकन आवरता येईल. त्यावर तो म्हणाला, मला नक्की नाही सांगता येणार, पण तू तुझ्या सवयीने शोध. तिची सवय होती त्यानुसार तिने तांदळाचा डबा उघडला. आपल्या घरात कुठली गोष्ट कुठे ठेवायचो हे आपल्याला नक्कीच लक्षात राहतं. तिला तो योगायोग वाटला. मग एक पाठोपाठ तिने सर्व वस्तू पाहिल्या. एक सुखद क्षण लाभल्याची अनुभूती तिला मिळाली. तिचा चेहरा समाधानाने फुलला होता. खरं तर हा योगायोग नव्हताच हे तिने जाणलं. ती कार्तिककडे पाहू लागली. तेव्हा तो म्हणाला, आई हे तुझंच किचन आहे.
तू ठेवायचीस तसंच जपलं आहे. अंकिताला मी सांगितलं होतं तुला जसं हवं तसं कर, पण आईने जे काही नियोजन केलं आहे त्यात कधीच बदल करू नकोस. ते एक ना एक दिवस नक्कीच येणार. आता मात्र त्याचा आवाज रडवले झाला होता. काही क्षणातच त्याचे डोळे डबडबले. आता मात्र तिला राहवलं नाही. तिने त्याला जवळ घेतलं, त्याचे डोळे टिपले, त्याच्या पाठीवरून हात फिरवला. त्यावेळी मात्र जगातील सर्वात मोठं सुख लाभलं असं त्याला वाटू लागलं. लहान मूल आईला बिलगतात तसाच कार्तिक तिला बिलगला होता. कित्येक वर्ष तो आईच्या या प्रेमळ स्पर्शाला मुकला होता. त्यामुळेच कदाचित त्याला जास्तच रडू येऊ लागलं. नंतरचे काही क्षण असे शांततेत गेले. ओघळणारे अश्रू पुसत तिने त्याला सांगितलं, मी जेवण तयार करते, तू आराम कर. तुला हॉस्पिटलमध्ये डब्बा पोहोचवावा लागेल. पण त्याला मात्र आईला सोडून कुठेही जायचं नव्हतं. म्हणून तो म्हणाला, मी काही मदत करू का? नको, तू बस, म्हणत ती कामाला लागली. कार्तिक, भाजी काय करायची मला सुचत नाही. तेव्हा मात्र तो म्हणाला, तुला जे हवं ते कर. पुन्हा काहीतरी आठवल्यासारखं करत म्हणाला, आई मी बाबांना विचारू का? ती काहीही बोलली नाही. तेव्हा कार्तिक म्हणाला, बाबा रोजच मेसचं जेवण करतात, त्यामुळे वाटलं आज त्यांच्या आवडीची भाजी झाली तर छान झालं असतं. मेस का? म्हणजे बाबा तुझ्याकडे राहत नाहीत का? त्याने मानेनेच नकार दिला. काहीही न बोलता ती भरभर सर्व आवरू लागले. त्याचा फोन आला म्हणून तो किचनमधून बाहेर पडला. सोफ्याकडे वळला आणि जोरात किंचळला. तशी ती धावत बाहेर आली. पाहते तर कार्तिकचे बाबा जमिनीवर पडले होते आणि त्यांना खूप घाम फुटला होता. ते जवळजवळ बेशुद्ध पडले होते. त्याने अगोदर त्यांना सावध केलं. तोपर्यंत ती पाणी घेऊन आली. तो पळत गेला आणि गाडीतून त्याची बॅग घेऊन आला. गोळी दिली. बाबा तुम्ही जेवण करा. आज दिवसभर तुम्ही गोळ्या घेतल्या नाहीत. हातानेच नको सांगत विजय शांत झोपून राहिला. बाबांची तब्येत खराब झाली. शिवाय हॉस्पिटलमध्ये सुद्धा जायचं. काय करावं हे त्याला कळेना. त्याची तगमग पाहून रसिका म्हणाली, मी हॉस्पिटलमध्ये जाते, तुम्ही दोघे जेवण करा. नको, तू थांब, मी लगेच येतो, म्हणत तो निघाला. आता मात्र तिला फारच अवघडल्यासारखं वाटू लागलं. हॉलमध्ये बसावं तर विजय झोपला होता. बेडरूममध्ये कसं जावं किंवा काय करावं हे तिला समजेना. कार्तिक जाऊन जवळपास 1 तास झाला होता. ती एरझाऱ्या घालू लागली. तासाभरापूर्वी घामाघूम झालेला विजय आता मात्र थंडीने थरथरत होता. कसलाही विचार न करता ती बेडरूमकडे धावली आणि रग घेऊन आली. तिने अंगावर त्याच्या पांघरून घातलं. ताप आहे का म्हणून नकळत तिचा हात त्याच्या कपाळावर गेला. ताप नव्हता पण थंडीने तो कुडकुडत होता. काय करावं? कार्तिकला फोन करावा का असा विचार सुरू होता. तेवढ्यात कार्तिक आला. काय ग, काय झालं म्हणत तो विजयच्या शेजारी बसला. बाबा उठा, अगोदर थोडं खाऊन घ्या, बरं वाटेल, म्हणत त्याने विजयला उठवून बसवलं. स्वतःच्या हाताने घास भरवले. थोडं खाल्याने विजयला बरं वाटू लागलं. तुम्ही जेवण करा, खूप वेळ झाला आहे, मी इथेच झोपतो, असे म्हणून विजय झोपला. आता मात्र दोघे जेवायला बसले. जेवताना कार्तिकचे डोळे भरून आले. रसिकाचीही तीच अवस्था झाली होती. दोघांनीही पटकन जेवण उरकलं. बराच वेळ झाला होता म्हणून आता गप्पा मारत बसणं योग्य वाटत नव्हतं. शिवाय रसिका खूप थकून गेली होती. कार्तिक गेस्ट रूम उघड, मी तिथे झोपते. तिच्याकडे पाहत तो म्हणाला, तू तुझ्या बेडरूममध्ये झोप. चर्चा करत बसणं दोघांनाही जड झालं होतं. ती काही न बोलता गेली. दरवाजा आतून बंद केला आणि बेडवर आडवी झाली. दिवसभराचा प्रवास नंतर काम यामुळे ती खूपच थकली होती. पण तिला झोप मात्र आली नाही. बेडरूममधील सर्व गोष्टीवरून तिची नजर फिरत होती. तिच्या आवडीची अबोली पडदे हवेने हलत होते. पुस्तकांची मांडणी अजूनही तशीच होती. तिला आवडणारी फुलं फुलदाणीत होती. आपण थोड्या वेळापूर्वी या खोलीत येऊन गेलो पण कोणत्याच गोष्टीकडे लक्ष कसं गेलं नाही याचा ती विचार करू लागली. सहजच ती उठली आणि तेच कपाट उघडलं तर तिला आणखीनच आश्चर्य वाटलं. कारण तिच्या सर्व साड्या अगदी व्यवस्थितपणे दिसल्या. साफसफाई दिसत होती पण प्रत्येक गोष्ट जागेवर होती. किचनमध्ये जो अनुभव आला तोच तिला इथेही जाणवला. झोप येत नाही म्हणून ती वाचन करत बसली. बराच वेळ झाला होता. सगळीकडे शांतता पसरली होती. तिच्या कानावर काही शब्द पडले आणि तिने दरवाजा उघडला. पाहते तर कार्तिक विजयजवळ बसून होता. ती जवळ गेली. काय रे, काय झालं, झोपला का नाही, ती विचारू लागली. तेव्हा कार्तिक म्हणाला, बाबांना पुन्हा चक्कर आली. किती वेळ सांगतो बेडरूममध्ये चला पण हे काही ऐकायला तयार नाहीत.
मला सकाळी हॉस्पिटलमध्ये जाऊन नंतर एक मीटिंग आहे. हे माझ्यासोबत झोपले म्हणजे काळजी वाटणार नाही. शिवाय काही त्रास झाला तर माझं लक्ष असेल. पण बाबा ऐकत नाहीत. तूच सांग काय करू. त्याच्या प्रश्नावरती काय बोलणार. तरीही ती म्हणाली, तू जाऊन झोप, मी इथे बसते. नाहीतरी मला झोप आली नाही. नाही हो करत तो झोपायला गेला. अर्धवट झालेलं वाचन पूर्ण करावं म्हणून ती पुस्तक घेण्यासाठी पुन्हा बेडरूममध्ये गेली. तेव्हा तिला लक्षात आलं की 8-10 पानं वाचली की पुस्तक पूर्ण होईल. पुन्हा दुसरं पुस्तक आणण्यासाठी उठावं लागेल म्हणून ती दुसरं पुस्तक घेण्यासाठी शोकेसकडे वळली. तिथे सर्व तिच्याच आवडीची पुस्तकं होती. त्यामध्ये तिला एक डायरी दिसली, पण तिने ती घेतली नाही. बाहेर येत असताना तिला सहजच वाटलं, इथे ही डायरी कोणी ठेवली असेल, काहीतरी कारण नक्कीच असेल. म्हणून ती पुन्हा माघारी फिरली, पण त्या डायरीला हात लावायची इच्छा झाली नाही. म्हणून डायरी न घेता बाहेर आली आणि विजयच्या समोरच्या सोफ्यावर जाऊन बसली. विजयला बरं वाटावं म्हणून देवाला प्रार्थना केली. नकळत तिचे हात जोडले गेले. गेल्या कित्येक वर्षात विजयसाठी तिच्या मनात आलेला हा पहिला विचार होता. तिला स्वतःच्या वागण्याचा राग आला. आपण यायलाच नको होतं. कसलं कर्तव्य आणि कसलं काय. काय झालं असतं जास्तीत जास्त जगाने नावं ठेवली असती, पण त्या जगाशी आपण केव्हा संबंध तोडले आहेत. आता तिला चिडचिड होऊ लागली. काय झालं तरी 2 दिवसांनी या घरातून कायमचं निघून जायचं. शिवाय जाताना तसं स्पष्ट सांगून जायचं, ईश्वरीने मला ज्या प्रकारे बोलले तिलाही थोडंफार सुनवायचं. असे असंख्य विचार ती करू लागली. काही वेळाने तिचं डोकं शांत झालं, पण झोप येत नव्हती. पुस्तक वाचत बसण्याखेरीज तिच्याकडे काहीच पर्याय उरला नव्हता. वाचन करता करता केव्हा झोप लागली हे तिलाही कळलं नाही. ज्यावेळी ती जागी झाली तेव्हा तिच्या लक्षात आलं की तिची अबोली शाल तिच्यावर पांघरली होती. विजय समोर दिसत नव्हता. ती लगबगीने उठली. पाहते तर काय, विजय तिच्यासाठी चहा घेऊन येत होता. त्याच्याकडे न पाहता ती पुढे निघाली. तेव्हा तो म्हणाला, रसिका, चहा घे. कालचा संपूर्ण दिवस तुला फार दगदग झाली हे माहीत आहे. माझ्यामुळे तुला नेहमीच त्रास सहन करावा लागला आहे. बघ ना, माझ्यासाठी तू रात्रभर जागलीस. निदान मी केलेला चहा तरी घे. बऱ्याच वर्षानंतर विजयने तिच्याशी संवाद केला होता, त्यामुळे तिला काय प्रतिक्रिया द्यावी सुचलं नाही. तिने चहा घेतला आणि पुढे गेली. नाश्ता बनवून तिने कार्तिकला आवाज देणार तोच तो समोर हजर. कार्तिक, मी सुद्धा हॉस्पिटलमध्ये येते. त्यावर तो म्हणाला, आई तू आराम कर, मी माझी कामं उरकून येतो, मग दुपारनंतर जाऊया. जेवण बनवण्याची काहीच गरज नाही. आज आपल्या मावशी येतील. तू आराम कर. आता मात्र तिला घरात वेळ कसा काढावा याचं टेन्शन आलं. कार्तिक, तू सोनूला तरी घेऊन ये, निदान वेळ जाईल माझा. तर तो म्हणाला, राहुल गेला आहे, येईलच थोड्या वेळात. कार्तिकने तिच्या नकळत स्वतःला चिमटा काढला, कारण कालपासून जे घडत होतं ते त्याला स्वप्नच वाटत होतं. पप्पा मी आलो, असं ओरडतच सोनू आला. रसिकाही लगबगीने बाहेर आली. तिला पाहून तो क्षणभर थांबला. कार्तिकला वाटलं याला सर्व समजवायला लागेल, पण त्याने तिरकी नजर केल्याने पुन्हा पळत जाऊन तिला बिलगला. आजी तू कधी आलीस. त्याच्या प्रश्नाने कार्तिकला आश्चर्य वाटलं. सोनूचा आवाज ऐकून विजय सुद्धा बाहेर आला. बाबा म्हणत तो बाबांकडे निघाला, पण आजीचा हात मात्र त्याने सोडला नाही. आजीचा हात धरून अक्षरशः बाबांकडे ओढत घेऊन गेला. आजी, बाबा इथे बसा म्हणत त्याने दोघांना शेजारी बसवला आणि स्वतः दोघांच्या मांडीवर जाऊन बसला. मग कार्तिकला म्हणाला, पप्पा आमचा फोटो काढा. त्याच्या बोलण्याने कार्तिक भांबावून गेला. असा क्षण आयुष्यात येईल हे त्याला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. मनोमन त्याने देवाचे आभार मानले. नाश्ता उरकून तो बाहेर पडला. राहुल कार्तिककडे एकटक पाहत होता, कारण खूप वर्षानंतर त्याने कार्तिकला मन मोकळं हसताना पाहिलं होतं. कार्तिक राहुलकडे पाहत म्हणाला, काल आपण किती टेन्शनमध्ये होतो, पण जे होतं ते चांगल्यासाठीच होतं यावर माझा दृढ विश्वास बसला आहे. बघ ना, अंकिताचा अपघात झाला, आई आली आणि माझी हरवलेली सावली पुन्हा मिळू शकते हा विश्वास निर्माण झाला. अंकिताला आज सोडतील आणि आई लगेच उद्या जाईल, पण मला वाटतं तिला आणखीन 8-10 दिवस तरी सोडायला नको. कदाचित सोनूच आईबाबांना एकत्र आणू शकेल. काहीतरी शक्कल काढ राव. दोघांचं विचारचक्र सुरू झालं, पण यामध्ये अंकिताला काय सांगावं हा मोठा प्रश्न होता. दोघे हॉस्पिटलमध्ये पोहोचले. घरी जो प्रकार घडला
तो त्याने सांगितला. सर्व ऐकून आपला प्लॅन यशस्वी होणार अशी दोघींना खात्री झाली, पण वेळ द्यावा लागणार आहे हे मात्र निश्चित होतं. त्यामुळे कार्तिकने विचारलं असता अंकिता म्हणाली, कालपेक्षा बरं वाटत आहे, पण कार्तिक मला वाटतं मी आणखीन 4 दिवस हॉस्पिटलमध्येच आराम करावा, नाहीतर सोनूचा प्रश्न मार्गी लागला आहे. आत्या माझ्यासोबत राहतील. बाबांना सांग मी येईपर्यंत इथेच थांबा. कार्तिकला तर समजतच नव्हते की नेमके काय घडत आहे. सगळं कसं त्याच्या मनाप्रमाणे सुरू होतं. अंकिताला सांगणं म्हणजे त्याला दिव्य वाटत होतं, पण त्याचा प्रश्न अंकिताने सोडवला होता. तिचा निर्णय बदलू नये म्हणून तो लगेच म्हणाला, मी डॉक्टरांना भेटतो आणि तुला जास्तीत जास्त आराम करू द्या सांगतो. त्यावर अंकिता म्हणाली, तुला माझा कंटाळा आला आहे का? मला वाटलं तू नको म्हणशील, पण तू तर लगेच तयार झालास. त्यावर अगं बाई तसं काही नाही, मी नाहीच म्हणणार होतो, पण तुला राग येईल म्हणून मी होकार दिला. बरं जाऊ दे, चल मी आता डिस्चार्ज घेतो, तुला घरी सोडवतो आणि मग मी ऑफिसला जातो. ईश्वरीने तिच्याकडे पाहून डोळे मोठे केले. अंकिता एकदम कावरी बावरी झाली. ते काही बोलणार त्या अगोदर ईश्वरी म्हणाली, कार्तिक हिला 8 दिवस इथेच राहू दे, मी सोबत आहे, चांगला आराम करू दे. काल मी सोबत होते म्हणून ठीक, पुन्हा असं काही झालं आणि सोबत कोणी नसेल तर काय होईल हा विचार कर. सगळ्या तपासण्या करू. तो आता गेलास तरी चालेल, मी दुपारी घरी जाऊन येते, त्यावेळी तू आलास तरी चालेल. कार्तिक निघून गेला. आता अंकिता आणि ईश्वरी दोघींनाही हायसं वाटलं. ईश्वरी म्हणाली, तू तर सगळा डावच उलटला असता. त्यावर अंकिता म्हणाली, मी जर असं बोलले नसते तर कार्तिकला नक्की संशय आला असता. तुमचा भाचा असला तरी मी जास्त ओळखते. तिच्या बोलण्यावर दोघी खळखळून हसल्या. अंकिताला जवळ घेत ईश्वरी म्हणाली, तुझ्या प्रयत्नांना यश लाभो आणि आता माझी वहिनी सदैव माझ्या दादासोबत राहो. थांब, आता वहिनीला फोन करते, नाहीतर तिला वाईट वाटेल. तिने मोबाईल घेतला. तेवढ्यात रसिकाचा फोन आला. ईश्वरी, अगं तू घरी येतेस का? सोनू हट्टीसारखा करत आहे. अंकिताला भेटायला जायचं म्हणतो, पण बाबासुद्धा सोबत हवे आहेत. मला काही कळत नाही या मुलाचं काय करावं ते. ईश्वरी म्हणाली, वहिनी त्यात टेन्शनसारखं काय आहे? मी दादाला फोन करते आणि घरी यायला सांगते, तुम्ही दोघे या. त्यावर रसिका म्हणाली, ते इथेच आहेत. काय म्हणत आहेस? ईश्वरी हसू लागली. तर रसिका म्हणाली, हसतेस काय? तुझ्या दादाला काल खूप त्रास झाला. तू घरी ये ना, मला खूप बोलायचं आहे. या पुढची स्टोरी आपण उद्याच्या भागात पाहू. ही कथा तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.